पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात निषेधार्थ धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस या इंधन दरवाढीचा निषेध म्हणून जोरदार निदर्शने करीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले। दुचाकी वाहनाची लोटगाडीवरून ठेवून मिरवणूक काढण्यात आली, तर केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ करीत जनतेची अक्षरशः लूट करीत असल्याचा आरोप देखील करण्यात आला। आज सोमवारी सकाळी शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंद दुचाकी वाहने लोटगाडीवर ठेवून त्याची मिरवणूक काढीत आंदोलन केले। मागील काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलसह घरगुती गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे। केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर घेतला होता। मात्र भाजपाची सलग 2 वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना आजचे दिन पाहावयास मिळाले नाहीत। वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागत आहे, तसेच महागाई देखील प्रचंड वाढते आहे। पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत। केंद्र सरकार सामान्य जनतेची एक प्रकारे लूट करीत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, प्रदेश सचिव सुमित पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, राज्याध्यक्ष सत्यजित सिसोदे, मनोज कोडेकर, निखिल वाघ, इजाज शेख, दानेश पिंजारी, स्वप्नील पाटील, ललित पाटील, कार्तिक मराठे, निखिल पाटील, राजदीप काकडे, विनोद बच्चाव, आनंद पाटील, सागर चौगुले आणि अनिकेत माईनकर आदी सहभागी झाले होते। वन नेशन वन टॅक्स या मोठ्या व फाजील वल्गना करून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या या मोदी व शाह यांच्या वामनी सरकारच्या विरोधात पेट्रोलच्या दरवाढी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो व टॅक्सेशन व एक्साईड व्हॅल्यूच्या संदर्भात पलीकडच्या राज्य असलेलं गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे व त्या लोकांच्या प्रामाणिक व पवित्र भावनेसोबत या मोदी आणि शाह या वामनी सरकारने त्यांच्या भावनेसोबत नुरा कुस्ती खेळण्याचे फाजील व खोटारडे धंदे बंद करावे, हे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हा यांच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवतो। आज काय आंदोलन केलं? आजचं आंदोलन काय? आजचं आंदोलन पेट्रोलच्या व डिझेलच्या दरवाढी संदर्भात 80च्या पलीकडे 90च्या पलीकडे आता 100 पर्यंत जरी हा भाव गेला तरी आम्हाला याच्याबद्दल आता विशेष कौतुक वाटणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यानंतर छोटे व्यापारी असतील, वाहतूकदार असतील, यांच्याबद्दल या भाववाढीतून होणाऱ्या बऱ्याच आर्थिक अडचणी याबद्दल केंद्र सरकारने कुठेतरी लक्ष घालून त्यांनी त्वरित यावर निर्णय करावा व ही वाढलेली एक्साईड व्हॅल्यूच्या संदर्भात त्यांनी ही दरवाढ मागे घ्यावी, ही आम्ही या माध्यमातून आपल्या शासनाला विनंती करतो। आज महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इंधन दर वाढ विरोधात तीव्र निषेध करण्यात येत आहे। प्रदेश पातळीवर तसंच आज धुळे जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकार जे पेट्रोल दरवाढमध्ये जो वारंवार ही वाढ होती, आज त्याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज त्याचा तीव्र निषेध होतोय। नेमकं केंद्र सरकारला जनतेसाठी करायचं तरी काय? एका साईडला शेतकरी आरोडावर बसलाय, दुसऱ्या बाजूला कोरोनाचं संकट असल्यावर अशा संकटाच्या काळात पेट्रोल दरवाढमध्ये यांनी वाढ करायला पाहिजे, हा महत्त्वाचा विषय हा केंद्र सरकारच्या लक्षात आला नाही वाटतं। आज आर्थिक संकटात सर्वसामान्य नागरिक आहे आणि अशा संकटात जर या प्रकारे जर पेट्रोल इंधन वाढमध्ये जर आपण हे करत असेल तर हे
एकदम चुकीच्या पद्धतीने मोदी सरकार हे आपलं काम करत आहे। त्याचमुळे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याच्या वतीने आज त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे।